फक्त काळजी एक गोष्टीची घ्यायची आहे तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही नर्सरीत रोपं टाकायला देतात त्यावेळेस ती नर्सरी हायटेक पाहिजे. आता हायटेक नर्सरीशिवाय नर्सरीला नावच नाही सध्या, प्रत्येक नर्सरी हायटेक आहे, पण त्यामध्ये काम जे हायटेक चालतं का हे आपण तिथे जाऊन पाहिलं पाहिजे. नाही तर आपण नर्सरीला फोन करणार आहे, आम्हाला 20,000 कारल्याचे बियाणे टाका, आम्हाला 10,000 कारल्याचं बियाणं टाका, आपण त्या ठिकाणी फोन करून सांगणार आहे. असं कोणताही प्रकार आपण करायचा नाही. स्वतः तिथं बियाणं घेऊन जायचं आहे, तिथं कोकोपीट कोणत्या प्रकारचं आहे, कोकोपीट कोणत्या क्वालिटीचं आहे, तिथं पाणी कोणत्या क्वालिटीचं दिलं जातं, तिथं मॅनेजमेंट कसं केलं जातं हे तुम्ही पाहायचं आहे. कारण काय होतं, ज्यावेळेस आपण नर्सरीत देतोय रोपं टाकायला त्यावेळेस तुमचं कोकोपीट तिथं जरा हलक्या दर्जाचं असलं, ते निर्जंतुकीकरण केलेलं नसलं किंवा त्यात काही बॅक्टेरिया असल्या आणि ते जर त्याच्यामध्ये आपण रोपं तयार केली तर नर्सरीत रोपं हेल्दी तयार होतात. पण ते कोकोपीट जे आहे ते काय 100 ग्रॅम 50 ग्रॅमचं जे कोकोपीट आहे, आपलं कारलं पीक संपुस्तवर ते कोकोपीट त्या ठिकाणी जमीन खोडात तसंच राहतं. म्हणजे मला थोडक्यात तुम्हाला सांगायचं आहे, नको असलेले आपण ज्या या ठिकाणी मशागत करून सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी इथं आपण फार सर्व काही केलेलं आहे आणि कुठंतरी काहीतरी कोणाच्या तरी नर्सरीतून त्या बॅक्टेरिया ते कीटक ते आपण इकडं घेऊन यायचे आणि आपल्या बेडमध्ये संसर्ग त्याचा वाढवायचा, हे अगदी चुकीचं होतं. म्हणजे करायला जर आपण सोपं झालं, करायला जर सोपं गेलं तर ते कधी कधी अवघडात पण ठरू शकतं. त्यामुळे आपल्याला ते कोकोपीट बघायचं आहे, ते कोकोपीट चांगल्या दर्जाचं पाहिजे, तिथं पाणी चांगलं वापरलं जातं आहे का, तिथं मॅनेजमेंट खतं व्यवस्थित वेळच्या वेळी दिली जातात का, हे आपण त्या ठिकाणी पाहायचं आहे. आणि जर तुम्हाला अशी नर्सरी कुठे सापडली तर अशा नर्सरीत रोपं टाका आणि आपल्या नक्कीच प्लॉटमध्ये लागवड करा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाठीमागे पाहू शकता साधारणतः 7-8 एकरवरती मल्चिंग या ठिकाणी पांगून झालेलं आहे. मित्रांनो, कामाची आपण वेळोवेळी आपण व्हिडिओ आपण अपलोड केली. बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आलं की सध्या तुम्ही प्लॉटवरती काय लावताय. तर मित्रांनो, आपल्यापुढं टोमॅटो असेल, झेंडू, कारलं आणि कलिंगड अशी 4 पिकं आपल्या समोर होते आणि त्या 4 पिकामधून आपल्याला एक सिलेक्ट करायचं होतं. मित्रांनो, माझं प्रामुख्याने पीक जर म्हटलं तर टोमॅटो 10 ते 15 एकरवर टोमॅटो करणार आपण. पण काय झालं, आमच्याकडे एक कुकुंबर मोजॅक म्हणून एक व्हायरस आला आणि त्या व्हायरसनं अक्षरशः गावाकडचं नाही तालुक्याकडचं संपूर्ण टोमॅटोचं पीक हे संपवलं आहे. मित्रांनो, त्याच्यामुळं ते टोमॅटो पीक आपण रिजेक्ट केलं. त्याच्यानंतर आपल्याला येतं कलिंगड पीक. कलिंगड पिकासाठी मार्केटच्या दृष्टीनं सुद्धा चांगला स्कोप होता, परंतु 1 महिनाभर हे वातावरण खराब राहणार याची 100% गॅरंटी होती. आणि वातावरण जर खराब असलं तर आपलं कलिंगड पीक आणण्यासाठी आपल्याला भरपूर सारा खर्च येऊ शकतो, याचा एक अंदाज आपल्याला असल्यामुळे आपण ते कलिंगड पीकसुद्धा आपण या ठिकाणी रिजेक्ट केलेलं आहे. मित्रांनो, आपल्यापुढं मग 3रं पीक आलं झेंडू आणि 4थं पीक होतं कारलं. तर आपल्याला ह्या दोन्हींमधून सिलेक्ट करायचे होते. दोन्ही पिकं आपल्या हाताखालून गेलेले आहे, त्यामुळं कोणत्याही प्रकारची याला उत्पन्न काढण्यासाठी आपल्याला अडचण येणार नाही याची 100% गॅरंटी आपल्याला आहे. मित्रांनो, मग त्याच्यामध्ये काय केलं आपण, आता पहिल्यांदा जे पीक आहे आपण या ठिकाणी कारलं सिलेक्ट केलेलं आहे. कारलं या आपण हा जो तुम्ही पाठीमागं प्लॉट पाहता, हे सर्व प्लॉट आहे साधारणतः 10 एकरपर्यंत प्लॉट आहे. या 10 एकर प्लॉटवरती आपण कारलं पीक सिलेक्ट केलेलं आहे. ठिकाणी आत्ता फेब्रुवारीमध्ये कारलं लावतो आहे आणि फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मेमध्ये आपलं कारलं संपतं आहे आणि कारल्यानंतर आपण झेंडूचा प्लॅनिंग केलेला आहे. झेंडूचा प्लॅनिंग ज्यावेळेस मेमध्ये आपण झेंडूचा प्लॅनिंग करतो आहे, मे, जून, जुलैमध्ये झेंडू संपतो आणि ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये आपण या ठिकाणी टोमॅटोचं प्लॅनिंग करतो आहे. मित्रांनो, अशा तिन्ही पिकांचं प्लॅनिंग या ठिकाणी करून घेतलेलं आहे. आपण त्या दृष्टीनं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, आपण त्या दृष्टीनं सर्व बेड या ठिकाणी भरलेलं आहे. चांगल्या प्रकारचं शेणखत असेल, गांडूळ खत असेल, कोंबड खत असेल, रासायनिक खत असतील, या सर्वांनी असं आपण बेड पक्का भरून घेतलेला आहे आणि त्यावरती उत्कृष्ट कंपनीचं आपण या ठिकाणी मल्चिंग अंथरलेलं आहे. मित्रांनो, हे मल्चिंग मला साधारणतः 1.5 वर्षापर्यंत सपोर्ट करणार आहे आणि हे जे बेडमध्ये जे आपण खतं भरलेले आहे साधारणतः हे 2 वर्षापर्यंत आपल्याला सपोर्ट करणार आहे. मित्रांनो, ह्या 2 वर्षामध्ये आपण ह्या मल्चिंग पेपरवरती साधारणतः 7 ते 8 पिकं घेणार आहे. कारण मागील वर्षी आपण 7 ते 8 पिकं 8 पिकांचा एक चांगला विक्रम या बेडवरती केलेला आहे आणि नक्कीच ह्यावेळेस आपण 2 पिकं वाढवण्याचा त्याच्यात अजून प्रयत्न करणार आहे. त्या दृष्टीनं आपण त्याची मशागत करून सगळे बेसल बघून सगळी प्रक्रिया आपण त्या पद्धतीने बेडमध्ये केलेली आहे. मित्रांनो, आता आपण कारलं या ठिकाणी फायनल केलं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असतं आपण तिथे बी लावलं पाहिजे की नर्सरीमध्ये रोपं तयार केली पाहिजे, ते रोपं आणून लावली पाहिजे. मित्रांनो, माझं एक म्हणणं असं असतं शेतकऱ्यांना, आपण बी लावलं तरी काय हरकत नाही, पण विषय असा येतो ज्यावेळेस आपल्या जमिनीमधील काही थोड्याफार बुरशी असतील, काही कीटक असतील, जे बी लावल्यानंतर ते बी त्या ठिकाणी खाण्याचा प्रयत्न ते करत असतात. मी मागे एकदा अनुभव घेतलेला आहे आणि ते खाऊ नाही त्याच्यासाठी आपण नर्सरीत रोपं तयार करतो. मित्रांनो, नर्सरीत जर रोपं तयार करायचं केलं तर नक्कीच त्याची कॉस्ट थोडीशी वाढते, पण जर रोपं तयार करायची म्हटलं तर तुम्हाला जे लागणारं बी आहे ते कमी लागतं. म्हणजे काय होतं, साधण्याची वेळेस ज्यावेळेस पुनर्लागवड करायची वेळेस येते त्यावेळेस ती पुन्हा लागवडीला ते बी वाया जातं आणि जी पहिली लागवड, दुसरी लागवड हे मागं पुढं कारलं चालू होतं.
म्हणजे कोणतंही पीक भाजीपाल्याचं घेतलं तर ते मागं पुढं चालू होतं, वन टाईम हार्वेस्टिंग चालू होत नाही. त्याच्यामुळे जर आपण नर्सरीतून बी आणलं तर नर्सरीतून रोपं तयार करून आणले तर त्याची वन टाईम हार्वेस्टिंग चालू होते. राहिला प्रश्न आपला 15 दिवसाचा, नर्सरीमध्ये 15 दिवस ते रोपं तयार व्हायला लागतात आणि 15 दिवसामध्ये आपल्याला तिथे खतं तिथे वेळच्या वेळी दिले जातात, औषधं त्या ठिकाणी वेळच्या वेळी दिले जातात आणि सर्व काही व्यवस्थित रोपं तयार होऊन आपल्या शेतावरती येतात. मित्रांनो, फक्त आपल्याला लागवड करायची त्या ठिकाणी बाकी असते. आता ही जी लागवड करतो आहे आपण, फक्त काळजी एक गोष्टीची घ्यायची आहे तुम्हाला. ज्यावेळेस तुम्ही नर्सरीत रोपं टाकायला देतात त्यावेळेस ती नर्सरी हायटेक पाहिजे. आता हायटेक नर्सरीशिवाय नर्सरीला नावच नाही सध्या, प्रत्येक नर्सरी हायटेक आहे, पण त्यामध्ये काम जे हायटेक चालतं का हे आपण तिथे जाऊन पाहिलं पाहिजे. नाही तर आपण नर्सरीला फोन करणार आहे, आम्हाला 20,000 कारल्याचे बियाणे टाका, आम्हाला 10,000 कारल्याचं बियाणं टाका, आपण त्या ठिकाणी फोन करून सांगणार आहे. असं कोणताही प्रकार आपण करायचा नाही. स्वतः तिथं बियाणं घेऊन जायचं आहे, तिथं कोकोपीट कोणत्या प्रकारचं आहे, कोकोपीट कोणत्या क्वालिटीचं आहे, तिथं पाणी कोणत्या क्वालिटीचं दिलं जातं, तिथं मॅनेजमेंट कसं केलं जातं हे तुम्ही पाहायचं आहे. कारण काय होतं, ज्यावेळेस आपण नर्सरीत देतो आहे रोपं टाकायला त्यावेळेस तुमचं कोकोपीट तिथं जरा हलक्या दर्जाचं असलं, ते निर्जंतुकीकरण केलेलं नसलं किंवा त्यात काही बॅक्टेरिया असल्या आणि ते जर त्याच्यामध्ये आपण रोपं तयार केली तर नर्सरीत रोपं हेल्दी तयार होतात. पण ते कोकोपीट जे आहे ते काय 100 ग्रॅम 50 ग्रॅमचं जे कोकोपीट आहे, आपलं कारलं पीक संपुस्तवर ते कोकोपीट त्या ठिकाणी जमिनीत खोडात तसंच राहतं. म्हणजे मला थोडक्यात तुम्हाला सांगायचं आहे, नको असलेली आपण ज्या या ठिकाणी मशागत करून सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी इथं आपण फार सर्व काही केलेलं आहे आणि कुठंतरी काहीतरी कोणाच्या तरी नर्सरीतून त्या बॅक्टेरिया ते कीटक ते आपण इकडं घेऊन यायचे आणि आपल्या बेडमध्ये संसर्ग त्याचा वाढवायचा, हे अगदी चुकीचं होतं. म्हणजे करायला जर आपण सोपं झालं, करायला जर सोपं गेलं तर ते कधी कधी अवघडात पण ठरू शकतं. त्यामुळे आपल्याला ते कोकोपीट बघायचं आहे, ते कोकोपीट चांगल्या दर्जाचं पाहिजे, तिथं पाणी चांगलं वापरलं जातं आहे का, तिथं मॅनेजमेंट खतं व्यवस्थित वेळच्या वेळी दिली जातात का, हे आपण त्या ठिकाणी पाहायचं आहे. आणि जर तुम्हाला अशी नर्सरी कुठे सापडली तर अशा नर्सरीत रोपं टाका आणि आपल्या नक्कीच प्लॉटमध्ये लागवड करा. मित्रांनो, ती लागवड केल्यानंतर आपल्याला जी बियाणाच्या लागवडीपेक्षा रोपाची लागवड जी आहे ही आपली सक्सेस राहणार आहे. तर आपण ही कारल्याची लागवड करतो आहे आणि वेळोवेळी तुम्हाला हे कारल्याचे अपडेट दिले जातील. नक्कीच कारल्याचे शेतकरी असतील, बाकी सर्व शेतकरी असतील तर तुम्ही आपल्या व्हिडिओचा फॉलोअप घेऊ शकता. चॅनलला फॉलो हे नक्की करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, व्हिडिओ जर आवडला तर तुम्हाला शेअर पण करायचा आहे. धन्यवाद.